कुछ बोले भाई, ये फील्ड सजता हुआ थोड़ा साउंड पॉवर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा तळवणे थंडर क्रिकेट क्लब आयोजित सिंधुदुर्ग गोवा पंचायत व नगरपालिका मर्यादित चौथं वर्ष 24 जानेवारी ते 28 जानेवारी पर्यंत ही स्पर्धा होते। प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, प्रवेश शुल्क 4,500। कृपा करून ज्यांना सहभागी व्हायचं असेल त्यांनी कृपा करून लगेच आपली नाव नोंदणी करायची आहे। आणि दुसरी स्पर्धा जिचं पारितोषिक आहे 25,000 रुपये, जी संपन्न होते श्रीदेव झेंडोबा चषक 26, 27 व 28 रोजी। प्रथम पारितोषिक 25,555, द्वितीय पारितोषिक 15,555। या संघांना सहभागी व्हायचे असेल, एक गाव एक संघ ही संकल्पना या स्पर्धेची आहे। और इसी बीच मैच की तरफ वापस चलते हैं। पहली गेंद Gaurav Ghungrat is going to bowl the first. AA स्पोर्ट्स अपना 12th मैन हमारी तरफ भेजे। AA स्पोर्ट्स अपना 12th मैन। स्ट्राइक पर कंपलसरी आना चाहिए 12th मैन। एक आ चुका है, दूसरा AA स्पोर्ट्स अपना 12th मैन भेजे। बबल नाइक स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक पर पीटर, दोनों लेफ्ट हैंडेड बल्लेबाज मैदान पर। और इसके साथ गौरव घुंगरट इज गोइंग टू बॉल। आज के दिन का पहला गेंद गौरव का, हल्का सा खराब गेंद, 1 रन, दूसरा रन, तीसरा रन, 4 रन के लिए शायद बाउंड्री के बाहर। अच्छा आगाज है, ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं गेंद, लेकिन गैप्स में जाती हुई। जो लक हमेशा फेवर करता है बबल को, वही दिखाई देता हुआ। लॉन्ग लेग पर जाता हुआ ये झंझनाता चौवा। पहली गेंद पर हल्के से अपनी दिशा सही नहीं थी, लेग स्टंप पर गेंद थी, बल्ले का अंदरूनी किनारा लेकर गेंद चली गई। दूसरी गेंद लेकर गौरव, अच्छा गेंद, अच्छा स्ट्रोक, 6 रन के लिए। डीप मिड विकेट बाउंड लाइन के बाहर, डीप स्क्वायर लेग बाउंड लाइन के बाहर। इस बार वहां डंबा गेंद को देख रहे। 10 रन 2 गेंदों पर आते हुए। व्हाट शॉट दैट वाज ओवर द डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर 6 रन। हल्की सी बैक ऑफ द लाइन की गेंद थी। गेंद के नीचे आने का मौका जब भी मिलता है बबल नाइक बेहतरीन स्ट्रोकिंग करते हैं। क्या खूबसूरत स्ट्रोक था ये। अच्छी शुरुआत ये टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए। 2 गेंदों में अब तक 10 रन। मेरे ख्याल से दीप या योगेश जी, बबल को थोड़ा बहुत रुककर भी खेलना चाहिए। 3-4 ओवर अगर वो क्रीज पर रहेंगे उनकी टीम के लिए बहुत बेहतरीन रहेगा। दाजी नाइक खुद कप्तानी करते हुए विकेट कीपर बता रहे कि ऑफ साइड को गेंदे कीजिए। बेहतरीन, फिर एक बार खूबसूरत शॉट। गेंद जा रही है काउ कॉर्नर के ऊपर से 4 रन के लिए। 14 पर पहुंचता हुआ ये स्कोर। 3 गेंदों में 14 रन। अब तक 3 पहले हिट उतनी क्लीन नहीं थी, लेकिन उसके बाद जो दोनों हिट्स आए मिडल ऑफ द बैट, बहुत बेहतरीन खूबसूरत स्ट्रोक था। पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए 2 जो बल्लेबाज खिलाड़ी जो लिए 30 सर्कल के बाहर, जिनमें से एक वाइड लॉन्ग ऑन और दूसरा डीप मिड विकेट राजा नाटेकर। अगली गेंद, अच्छी गेंद, ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, लेकिन 1 रन देने में कामयाब रहेगी। अच्छी फील्डिंग, वहां मात्र 1 रन। 15 पर पहुंचता हुआ ये स्कोर। 4 गेंदों की समाप्ति के बाद पहला ओवर मुकम्मल। टॉस हारने के बाद बल्लेबाजी के लिए न्योता AA स्पोर्ट्स को। अब तक बेहतरीन शुरुआत है। हालांकि पिच की नमी या गेंद थोड़ी सी नम होने की संभावना थी, लेकिन अच्छी स्ट्रोकिंग, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक। गेंद जा रही पॉइंट बाउंड लाइन की तरफ। खूबसूरत स्ट्रोक है ये। क्या 4 रन रोक पाएंगे? ठीक, अच्छी तरह से कंबाइन फील्डिंग दिखाई देती हुई। रिले फील्डिंग अक्षय कदम और युवराज कदम।
बहुत बेहतरीन। इसी बीच 2 रन अर्जित किया, अपना खाता खोला पीटर ने। 17 पर पहुंचता हुआ ये स्कोर। अपोजिट टीम के पास भी बहुत तगड़ी बल्लेबाजी, तो इसी कारण रन बनने चाहिए। गौरव फिर एक बार चले। रिवर्स स्वीप का ये प्रयास, 1 रन निश्चित रूप से आएगा। अच्छी फील्डिंग गोटिया नाइक यहां फील्ड करते हुए। 18 पर पहुंचता हुआ ये स्कोर। ओवर की समाप्ति, पहले ओवर की समाप्ति के बाद 18 रन। 18 बिना कोई विकेट खोए बहुत बेहतरीन शुरुआत है ये। किसी भी टीम के लिए ड्रीम स्टार्ट है ये। 5 ओवर का ये मुकाबला है, ध्यान रखिए। 5 ओवर का मुकाबला। पहले ओवर में आए 18 रन, जिनमें से 1 छक्का और 2 चौवे। बैटिंग पावर प्ले हैज बीन टेकन बाय बबल नाइक वंस अगेन। युवराज कदम जो इस टूर्नामेंट के 1-2 क्रमांक में है गेंदबाजी में, वही आते हुए सिद्धेश मौर्य पहले क्रमांक पर है और उनके पीछे ही चलने वाला ये गेंदबाज युवराज कदम। और तीसरे क्रमांक पर मंदार थाटिये। और सिद्धेश ने भी एक मैच में 5 विकेटें हासिल की थी। बबल नाइक रेडी है। युवराज एक बहुत बेहतरीन गेंदबाज, हल्का सा शायद संभल कर खेलेंगे। पीटर स्ट्राइक पर है। ये गेंद अच्छी गेंद, क्या खूबसूरत स्ट्रोक है। लेग बॉल लाइन के बाहर 4 रनों के लिए। 22 पर पहुंचता हुआ ये स्कोर। आजकल का बल्लेबाज इतने काबिल बल्लेबाज है कि गेंदबाज को कोई एक गेंद पर भी गलती करने पर वो टूट पड़ते हैं गेंदों पर। क्या खूबसूरत स्ट्रोक था। पीटर कल के अपने फॉर्म से वापस इस मैदान पर, पिछले दिन के जो फॉर्म था उसी से स्टार्ट करते हुए हल्की सी शॉर्ट पिच गेंद मिली। लेग बॉल लाइन के बाहर, क्योंकि 3 मात्र खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, जिनमें से एक राजा नाटेकर हमारे सामने यहां खड़े हैं। पीटर फिर एक बार खराब गेंद, फिर एक बार 4 रनों के लिए शायद बॉलर के बाहर चली जाए। युवराज इस मैच में लगातार 2 गेंदों पर 2 चौवे दे चुके। लाइन और लाइन पे हल्के से चुके। अब तक जो सुबह का सत्र है तो जॉइंट्स थोड़े से खुलते नहीं हाथ के, कंधों के। इसी कारण हमने देखा 2 ओवर्स में लगातार शॉर्ट पिच गेंदें देखने को मिली। और अगर दोनों बल्लेबाज ऐसे जो शॉर्ट पिच गेंदों को बहुत बेहतरीन तरीके से खेलते हैं, वही दिखाई देता हुआ। रन संख्या पहुंची 26 पर। दूसरा और पावर प्ले का ओवर मुकम्मल। रन संख्या 56। दोनों बहुत ही छोटे कद के खिलाड़ी, लेकिन छोटा पैकेज बड़ा धमाका हम कैसे कहते हैं, वही दोनों बल्लेबाज दिखाते हुए। 26 रन स्कोर बोर्ड। युवराज की 2 गेंदों पर आए 2 छनछनाते चौवे, लेग साइड पर दोनों ही। अच्छी गेंद, क्या खूबसूरत स्ट्रोक। इस मर्तबा 6 रनों के लिए बॉल के बाहर। व्हाट अ शॉट दैट वाज ओवर द डीप मिड ऑन बॉल वन फॉर 6 रन्स। पीटर फर्नांडिस ऑन फायर। दोनों बल्लेबाज खूबसूरत मजबूत शुरुआत करते हुए। एक बहुत घातक गेंदबाज युवराज कदम के विरुद्ध 3 गेंदों में आए 14 रन। व्हाट हिट दैट वाज। रन संख्या पहुंची है 32 रनों पर। 5 ओवर का यह मुकाबला। राजा नाटेकर हल्के से नाराज अपने गेंदबाज से। पहली 2 गेंदें बहुत शॉर्ट पिच लेग स्टंप पर, तीसरी गेंद ओवर पिच लेग स्टंप पर। अगली गेंद लेकर युवराज चले। अच्छी गेंद, क्या खूबसूरत स्ट्रोक है ये। शायद 4 रनों के लिए बॉल के बाहर। व्हाट अ हिट दैट वाज वंस अगेन ओवर दिस एक्स्ट्रा कर बॉल लाइन पर 4 रन्स। क्या खूबसूरत स्ट्रोक था ये। 4 गेंदों में 18 रन दे चुके हैं अब तक युवराज कदम। यही गेंदबाज था पहले दिन में जिसने तहलका मचा दिया था यहां गेंदबाजी का।
रन संख्या पहुंची है 36 रनों पर। पीटर फिर एक बार खेलने के लिए तैयार। अच्छा स्ट्रोक, क्या इस मर्तबा गेंद रुकेगी? 1-2 रन तो निश्चित रूप से बनेंगे, शायद तीसरे की कोशिश। और राजा नाटेकर इतने नाराज है कि उन्होंने सोचा भी नहीं स्टंप्स को बिखेरने का। 39 रनों पर पहुंचता हुआ ये स्कोर, 3 रन इस गेंद पर अर्जित किए। अब बबल थोड़े से थके हुए, तो क्या वही एलिवेशन क्लियर करना चाहेंगे? थोड़ा सा हल्का सा संभल कर खेलने की। रन बहुत बेहतरीन है, तो कुछ ज्यादा करने की इस वक्त जरूरत नहीं है मेरे ख्याल से। लेकिन क्या बबल ऐसा सोचते हैं? फील्ड में तब्दीली आती हुई हल्की सी बबल के लिए। शॉट है, व्हाट अ शॉट! पॉइंट बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए रिवर्स स्विप। व्हाट अ हिट दैट वाज बाय बबल नाइक। रन संख्या पहुंची 43 रनों पर, 43 रन ऑन स्कोरबोर्ड। व्हाट अ हिट दैट वाज। खूबसूरत गेंदबाजी, खूबसूरत बल्ले, माफ कीजिए। इस ओवर में आए 25 रन, क्या खूबसूरत बल्लेबाजी दोनों बल्लेबाजों से। और जो अच्छा गेंदबाज था उसी पर अटैक करते हुए, यह सही रणनीति होती है कभी कभार किसी मैच में। अगर आपको मैच में हावी होना है तो अच्छा जो गेंदबाज है उसको टारगेट कीजिए। और पहले दोनों गेंदबाजों पर यहां मजबूत हल्ला बोल करते हुए दोनों बल्लेबाज, नए गेंदबाज आते हुए विशाल नाइक। यस, पहले दिन में थोड़ा सा टाइमिंग में उनको तकलीफ हो रही थी अखिल, लेकिन इस मैच में क्या खूबसूरत। और ये पहला मुकाबला और पहले बल्लेबाजी करते बाद ये खूबसूरत शुरुआत है। लगभग पूरा स्कोरबोर्ड पर आ चुका है। अब वो बोनस रन रहेंगे, जो भी आएंगे बोनस रन रहेंगे। ये बेसिक स्कोर होगा 5 ओवर का। अखिल 2 ओवर में हाईएस्ट स्कोर है ये किसी भी मैच में इस पूरे टूर्नामेंट का। What a superb hitting, stroke exhibition of tennis ball cricket by both the batsmen in this match. 2 ओवर्स में क्या खूबसूरत सभी तरह के स्ट्रोक देखने को मिले, जिनमें से एक रिवर्स स्वीप जो चाहिए था वो भी देखने को मिला। That was a sheer batting. अच्छी गेंद, इस मर्तबा बहुत बेहतरीन गेंद। फुल लोअर फुल टॉप, बबल नाइक। ये रन डायरेक्ट हिट होती तो कुछ तकलीफ हो सकती थी, लेकिन 2 रन 41-45 पर पहुंचता हुआ ये स्कोर। पायस आल्मेडा गेंद पर आते हुए, अब फील्ड थोड़ी सी फैलाई गई है। पीटर स्ट्राइक पर, यह डायरेक्ट हिट लगती तो लगभग थोड़ा सा तकलीफ हो सकती थी। फुल टॉस, ठीक तरह से फायदा तो नहीं उठा पाए, 1 रन निश्चित रूप से। दूसरे की कोशिश होगी शायद, और आसानी के साथ पूरा होगा। फम्बलिंग देयर। जब भी अपोजिट टीम टूट पड़ती है तो थोड़ा सा हर एक का मनोबल जो थोड़ा सा नीचे जाता है, वही फील्डर का मनोबल यहां दिखाई देता हुआ। व्हाट अ हिट दैट वाज वंस अगेन। ठीक तरह से क्लियर नहीं कर पाए, लेकिन फिर भी 2 रन आए। 47 रनों पर पहुंचता हुआ स्कोर। इस मर्तबा रनआउट की कोई जरूरत नहीं है, तो हल्की सी फम्बलिंग फिर एक बार, लेकिन 1 रन। 48 रनों पर पहुंचता हुआ ये स्कोर। 48 रन ऑन स्कोरबोर्ड, दैट इज ग्रेट हिट। थोड़े से तकलीफ में दिखाई देते हैं बबल नाइक, यहां थोड़े से थके हुए। "48 run on scoreboard. Bubble Naik ready for the show." Oh, shot of the day once again. डेव मिड ऑन बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए इस गेंद को। मैं वही बोल रहा था कि बबल नाइक थोड़े से थके हुए हैं। 6 रनों के साथ रन संख्या पहुंची 54 रनों पर। 54 रन्स ऑन स्कोरबोर्ड। क्या खूबसूरत हिट। रात में बल्लेबाजी करके आए हैं, लेकिन फिर भी किंग मेकर चैंपियंस ट्रॉफी जो बहुत बड़ी प्रतियोगिता, उसमें से हिस्सा लेकर बबल नाइक
उतनी नींद अच्छी मिली नहीं, फिर भी क्या खूबसूरत बल्लेबाजी। अगली गेंद विशाल, अच्छा गेंद, शॉट है, शायद 4 रनों के लिए नहीं, गेंद रुकी और एक ही रन पर संतोष करेंगे क्योंकि थक चुके हैं। रन संख्या पहुंची 55 रनों पर, 55 रन ऑन स्कोर बोर्ड। हमारे बादल जी आज आएंगे, ऐसे नेल्सन अमाउंट को अच्छी तरह से वो, क्या खूबसूरत स्ट्रोक, ये 4 रन के लिए जाएगी गेंद, निश्चित रूप से देखना है, नहीं अच्छी फील्डिंग पायस आल्मेडा वंस अगेन, लेकिन 2 रन रोकने में कामयाब नहीं रहे और इसी के साथ रन संख्या पहुंची 57 रनों पर, 57 रन ऑन स्कोर बोर्ड। बबल नाइक हल्के से थके हुए और इसी के साथ योगेश जी आपको ओके, थैंक यू। 5 ओवर का है मुकाबला और जिस फ्लो में दोनों बल्लेबाज चल रहे हैं, मुझे भी फ्लो में रहने के लिए कह रहे हैं योगेश जी, थैंक यू वेरी मच। ग्रेट मैन मिस्टर योगेश परब, हमारे बहुत करीबी दोस्त, यंग एंड डायनामिक, बहुत बड़े बड़े टूर्नामेंट्स में कमेंट्री के लिए बुलाए जाते हैं। योगेश परब यहाँ उपस्थित, थैंक यू योगेश। और जिस फ्लो में दोनों बल्लेबाज खेल रहे हैं, वही बताने में बहुत मजा आता है। जब भी आप ऐसा फ्लो जब शुरू रहे तो ब्रेक नहीं होना चाहिए, तो कमेंट्री में ब्रेक नहीं होना चाहिए, ऐसा योगेश जी का मानना। अभी 12 गेंदों का खेल शेष है मात्र, 57 रनों पर पहुंचता हुआ स्कोर बिना कोई विकेट खोए। दैट इज ग्रेट स्टार्ट फॉर द टीम। ये इनिंग खत्म होने से पहले टॉस के लिए आ जाए दोनों टीम के कप्तान, आपको बताया जाता है बांदेश्वर बांदा और साई शिलेबंद रेड्डी, दोनों टीम के कप्तान टॉस के लिए रेडी रहे। 2 ओवर्स का मात्र खेल शेष है। बबल नाइक फिर एक बार रेडी, पायस आल्मेडा स्वागत किया छक्के से, व्हाट अ हिट वंस अगेन ओवर द डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन फॉर 6 रन्स। बबल नाइक ऑन फायर, रन संख्या पहुंची है 63 रनों पर, 63 रन ऑन स्कोर बोर्ड। व्हाट अ हिट वंस अगेन, पायस आल्मेडा आए और पायस आल्मेडा उसी तेजी से बाहर गए। व्हाट अ हिट। गुरु प्रसाद नाइक आपका भी स्वागत है। पहली गेंद बहुत अच्छी तरह से खेलते हुए, दूसरी गेंद पायस की बबल के लिए, अच्छा शॉट 6 रनों के लिए, दूसरी गेंद पर दूसरा छक्का, बबल नाइक ऑन फायर, इस मर्तबा लॉन्ग गन बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। व्हाट अ हिट दैट वाज। रन संख्या पहुंची है 69 रन पर, 69 रन ऑन स्कोर बोर्ड। पायस इस मर्तबा छोर बदलते हुए अच्छी गेंद सम्मान के साथ स्टीयर किया इस गेंद को लॉन्ग ऑफ की तरफ, 4 रनों के लिए बाहर, बाउंड्री लाइन के बाहर मिसफील्ड। सभी खिलाड़ी भी मनोबल खस्ता होता हुआ सभी खिलाड़ियों का। 4 रनों के साथ रन संख्या पहुंची है 73 रनों पर, 73 रन ऑन स्कोर बोर्ड। 10 गेंदों में 42 पर खेलते हुए बबल नाइक। ये गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप, बहुत बाहर, अंपायर दंड करते हुए अतिरिक्त रन संख्या 74 रनों पर, 74 रन ऑन स्कोर बोर्ड। फिर एक बार पायस चले। ये गेंद अच्छी गेंद, रिवर्स स्वीप खेलना चाहते थे, कनेक्शन हुआ नहीं। हालांकि वहां जो खिलाड़ी तैनात है इस शॉट के लिए, बबल के लिए। चौथा और 5 ओवर का मुकाबला, फुल टॉस लेकिन कनेक्ट नहीं कर पाए। 2 गेंदें गई, कुछ फर्क नहीं पड़ता। इस इनिंग की पहली डॉट गेंदें दीप बता रहे, खूबसूरत आउटसाइड द ऑफ स्टंप। बबल नाइक फिर एक बार रेडी, 3 डॉट गेंदें, लेकिन 22 के रूप में 1 रन आता हुआ और 75 पर पहुंचता हुआ ये स्कोर, 75 रन ऑन स्कोर बोर्ड। और इसी के साथ आखिरी 6 गेंदों का खेल इस इनिंग का शेष है। दैट वाज अ क्लीन हिट। टॉस के लिए दोनों टीम के कप्तान आ जाए, बांदेश्वर बांदा और साई शिलेबंद रेड्डी।
टॉस के लिए आ जाए। बांदेश्वर बांदा और साइश 11 रेडी। ये ओवर समाप्त होने से पहले आपको पैवेलियन के सामने आना पड़ेगा। साइश 11 और बांदेश्वर बांदा दोनों टीम के कप्तान ये ओवर समाप्त होने से पहले पैवेलियन के सामने आ जाए, टॉस के लिए आ जाए। नई गेंदबाज जिबिन आते हुए आखिरी 6 गेंदे, इस इनिंग की आखिरी 6 गेंदे। बबल लाइक स्ट्राइक पर जिबिन नायर, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, शायद इस गेंद को रोका जाएगा। एक ही रन, इस एक रन के बदौलत रन संख्या 76 पहुंचती हुई। हल्की सी वापसी पिछली ओवर में, हालांकि लगातार 2 गेंदों पर 2 पहली गेंदों पर छक्के लगे, उसके बाद आखिरी 3 गेंदों में वापसी की डायस ने। बहुत बेहतरीन गेंदबाज पायस अल्मेडा। नो बॉल का इशारा शायद देखना पड़ेगा अंपायर को, लेकिन बहुत शायद रिव्यू लेंगे। 1 रन तो अर्जित किया, ऊपर आई थी गेंद, शायद आखिरी 5 गेंदों का खेल शेष है, यानी कुल मिलाकर अगर ये नो हुई तो 5 गेंदे, वरना 4 ही गेंदे शेष रहेंगी। ये नो बॉल नहीं है और इसी के साथ मात्र 4 गेंदों का खेल शेष है। रन संख्या पहुंची है 76 रनों पर, 76 रन ऑन स्कोरबोर्ड। ये ठीक तरह से इस मर्तबा फिर एक बार गेंद डबल आ सकता था कि, और ये डबल ही होगा। और इसी के साथ रन संख्या पहुंची 78। फिर एक बार रिव्यू, अंपायर रिव्यू, फिर एक बार नो बॉल के रिव्यू लिया गया है और रन संख्या पहुंची है 78 रनों पर, 78 रन ऑन स्कोरबोर्ड। $79 run of scoreboard. And no ball has been declared. Fit for Bubble Like. साइश टीम का कप्तान आ चुका है, बांदेश्वर टीम का कप्तान जल्द से जल्द आ जाए। अगली गेंद लेकर डायस फिर एक बार चले, फिर हिट क्या ये गेंद, और इसका पूरा फायदा। 6 रन डीप स्क्वायर लेग बॉल के बाहर, 6 रनों के लिए बबल लाइक ऑन फायर। रन संख्या पहुंची है 85 रनों पर। $86 रन, 86 रन ऑन स्कोरबोर्ड। बबल लाइक 50 रन पूरे करते हुए। अच्छा शॉट, क्या क्लियर किया है देखना पड़ेगा। नहीं, गेंद अंदर रही और इसी के साथ अपने 50 रन पूरे करने के बाद बबल लाइक ये सितारा, छोटा पैकेज बड़ा धमाका। 17 गेंदों में 51 रन, लगभग हर गेंद पर 3 रन, 5 छक्के। सत्रह गेंदे 51 रन, 5 छक्के, बहुत बेहतरीन बल्लेबाजी। बबल लाइक जोरदार तालियां होनी चाहिए। सुबह सुबह पूरी रात खेल कर आए हैं, उसके बाद ये प्रदर्शन बहुत बेहतरीन। बबल नाइक बेहतरीन बेहतरीन बेहतरीन। बबल नाइक, व्हाट परफॉर्मेंस दैट वाज। आखिरी कुछ गेंदे, 2 गेंदे और स्ट्राइक पर हॅलो विक्रम। बांदेश्वर बांधा संघाचे संघ मालक सन्माननीय मकरंद तोरसकर यांचं या स्पर्धेत आखिरी 2 गेंदे। आपल्याला विनंती असेल तोरसकर साहेब की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे। आखिरी 2 गेंदे, शॉर्ट पिच गेंद, लेकिन कवर पर जब तक थी दूसरे की गुंजाइश है, आसानी के साथ दूसरा रन पूरा होगा।
आसानी के साथ दूसरा रन पूरा और 88 रन पर पहुंचता हुआ स्कोर 88 रनों पर। व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस दैट वाज, द sheer stroke exhibition of tennis ball cricket by both the batsmen. What a batting performance. खूबसूरत खूबसूरत हाईएस्ट पार्टनरशिप है इस पूरे टूर्नामेंट का, 86 रनों का पार्टनरशिप, 86 रन का बबल नाइक ऑन फायर देखने को मिले। लेकिन शायद एक रन दूसरे की कोशिश होगी या नहीं, दूसरा भी रन, तीसरे की कोशिश शायद होनी चाहिए थी लेकिन नहीं, 2 रन और इसी के साथ रन संख्या पहुंची 90 रन जीतने के लिए चाहिए 91 रन और अगले 5 ओवर के लिए शायद जुड़ने जा रहे हैं मिस्टर योगेश परब। बबल नाइक, व्हाट अ बैटिंग परफॉर्मेंस दैट वाज, 53 रन। टॉस के लिए दोनों टीम के कप्तान आ जाए, टॉस के लिए दोनों टीम के कप्तान आ जाए, पांडेश्वर और रेड्डी दोनों टीम के कप्तान टॉस के लिए आ जाए। बबल नाईक जरा 2 मिनिटांसाठी बबल नाईक 53 धावांची दमदार आपल्या समोर आहे। बबल नाईक हॅलो, सकाळच्या सत्रात पाहिलं तर खूप कमी धावसंख्येचे सामने झाले, मात्र आजची सकाळ तू सर्वांना खुश केलंयस। या तुझ्या खेळी मागची काय रणनीती होती आणि या तुझ्या खेळी मागचं काय कारण होतं? मी माझ्या सर्व टीमला सांगितलं की फ्री मॅन खेळायचं आहे, काही लोड करायचं कळत नाही, पहिल्या ओव्हरपासून मारायचे आहेत फक्त। आम्ही चांगला स्टार्ट केला, त्याच्यामुळे आम्हाला रन चालू ठेवता आले आणि चांगला स्कोअर टोटल झाला आमचा। तुझा आत्मविश्वास मला परवाच्या दिवशीच दिसून आला होता, ज्यावेळी तू नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली होतीस आणि फलंदाजी करून तुझी धडाकेबाज खेळी केली होतीस। त्यानंतर तुमच्यासाठी तो सामना अतिशय महत्त्वपूर्ण होता आणि तो तुम्ही विजयी ठरून आज उपउपांत्य फेरीत दाखल झालाय आणि आता एक मोठं आव्हान तुम्ही त्याच्या समोर ठेवलेलं आहे समोरच्या संघासमोर, पण समोरचा संघही तेवढाच ताकदवान आहे। दाजी नाईक म्हणा, राजा नाटेकर म्हणा, तर वेगळी काही त्यांच्यासाठी रणनीती आहे का तुझी? रणनीती अशी काय नाही, आम्ही ओव्हरमध्ये 2-3 बॉल डॉट करण्याचा प्रयत्न करू, कारण ते दोन्ही प्लेयर चांगले हिटर आहेत, चांगले षटकार चौकार मारतात, त्याच्यामुळे आमची बॉलिंग डॉट काढण्यासाठी होईल फक्त। खूप खूप शुभेच्छा बबल नाईक, खूप खूप शुभेच्छा आणि तुझं अर्धशतकासाठी। ओव्हर टू मिस्टर योगेश परब। हॅलो, शेवट कसा होतो या मैदानावर? पहिला सामना आरवली सांघिक धावफलकावर आपण पाहतोय प्रथमतः 90 धावा या पाहायला मिळाल्यात सर्वात। आरवली क्रिकेट संघाचं 91 धावांचा पाठलाग राजा नाटेकर मैदानामध्ये पाऊल टाकलंय, बाहुबलीनं मैदानावर पाऊल टाकले आहेत, कारण 5 षटकात 91 धावांचं आव्हान आहे। सामना अतिशय रंगेल मैदानावर। काका सावंत मैदानावर या बाजूने 2 दिग्गज खेळाडू आहेत। काका सावंतसाठी या ठिकाणी परभणी होती, कारण दोन्ही होडावड्या गावचे आणि समालोचक होडावडा गावचा होता गुरुजी कालच्या रात्रापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून विचार केला, तर एका बाजूने प्रत्येक जणांनी विचारलं दीप ची मॅच कधी? आरवलीश्वर संघ हा नुसता संघ नाही राहिलाय, आरवली संघ स्पोर्ट्सचा ब्रँड राहिलाय। माहिती पंचायत लेवलला सुद्धा अतिशय सुरेख पद्धतीचा खेळ करतात, चर्चा आहे, फक्त लोक एवढे विचारतात ची मॅच कधी आहे। त्यांचे बरेच भरपूर फॅन आहेत आरवलीश्वर, कारण नवदीप खेळाडू आहेत ते, आणि नवदीप खेळाडू आज लीगच्या माध्यमातून नाही तर पंचायत लेवल स्पर्धेला सुद्धा सुरेख कामगिरी करतात। मोठ्या संघांना त्यानं हरवलंय। दिमागदार 16 सुरुवात सीझनची रनरअप न केली वेंगुर्ला चषकच्या माध्यमातून, सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा पाहायला मिळतोय।
एक अनुभवी खेळाडू आहे त्यांच्या कोट्यामध्ये सुधीर पालियेकर आपल्याला पाहायला मिळेल. पीटर फर्नांडिस, मूर्ती लहानपण, कीर्तिमान, बबन नाईकनं काय मन जिंकली रसिक प्रेक्षकांची बहरलेली फलंदाजी. आज तो तेजोमय सिताऱ्यासारख्या या मैदानावर झळकलाय. पंचांचा सामना सोडण्याचा इशारा येतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतोय. भद्रकाली एंड कडनं सुरुवात होईल. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय मॅन फ्रॉम वेगुर्ला नितीन राणे आपल्याला पाहायला मिळतोय. विशाल कावले संघाचा लक फॅक्टर. या विशालने अनेक मोठ्या खेळाडूंना आपल्या गोलंदाजीने नाचवलंय. सुंदर गोलंदाजीने वारंवार केली आहे मैदानावर. बबल नाईक प्रतिनिधित्व करतोय. सिंधुदुर्ग प्रीमियर लीग शतवर्षला त्यानं साईश इलेव्हनचं नेतृत्व केलं होतं. विजेते पदाचा मानकरी ठरला होता. आज नेतृत्व करतोय आरवलीश्वर आरवले त्याचे ब्रँड या नावानं संबोधला जाणारा एएस स्पोर्ट संघ मैदानावर लढत करतोय. राजा नाटेकर पहिला चेंडू सोडून दिलाय. पंचांचा नो चेंडूचा इशारा येईल. फ्री हिटने सुरुवात होईल पुन्हा एकदा म्हणजे हात खोलण्यासाठी मुभा मिळाली आहे. राजा नाटेकर या स्पर्धेची पहिली अर्धशतकी खेळी. राजवंकर राजा आज मैदानावर आपण पाहतोय. मॅन फ्रॉम मळगावचा खेळाडू. आज एका बाजूला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा बाहुबली. आज दोन मित्र दाजी आणि बबल हे आज परस्परांविरोधात लढत करतायत. फटका सुंदर पद्धतीचा आहे मैदानावर. कबलच्या डोक्यावरून खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूची शर्यत आहे. सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलंय. नितेश आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय. मॅपरम शिरोडा केरवाडीसाठी तो भरपूर योगदान देतोय. तो खेळाडू पाहायला मिळेल. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 3 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. कॉमेंट्री बॉक्स मध्ये सुंदर समालोचन आणि खुणलेखन दीप आरोंदेकर त्याच्यासोबत कॉम्प्युटर स्कोरर अखिल परब टेनिस क्रिकेट .in ला सलाम द्यावा लागेल कारण ज्यावेळी रिव्ह मागतो त्यावेळी सुंदर छायाचित्रण त्याच्या आपण कॅमेरामॅन मधून आपण टिपतोय. एक चेंडू 3 धावा. बॅटची हलकीशी गट. सुंदर गोलंदाजी मैदानावर. राजा नाटेकरला रोखून ठेवणारी गोलंदाजीला सुरुवात झाली आहे. क्षमता आहे दाजीकडं आणि कार्य करावं लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. पल्ला जरा डोंगर एवढ्या धावसंख्येचा गाठायचा आहे. पल्ला गाठायचा आहे तब्बल 91 धावसंख्येच्या. बबल नाईक 17 चेंडू 51 धावांची बहारदार खेळी. फटका या मैदानावर आपण पाहतोय. सुरेख क्षेत्ररक्षण केलं. एकेरी धावसंख्येसाठी झेल टिपायचं होतं फॉलो थ्रो मध्ये. न्याल गाठवानं बॅकअप केला मैदानावर. परतीची फेक एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 4 अशी धावफलक. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा तगडा खेळाडू ज्या खेळाडूकडे कित्येक क्षमता आहेत. गोलंदाजाचं स्वागत जो नेहमी षटकार चौकारानं करतोय. मॅन फ्रॉम मोडावडे डावची नाईट स्ट्राईकला संघाचं प्रतिनिधित्व करणारा एक स्पोर्ट वरवडे संघाचं. दुसऱ्या बाजूनं बबल नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. येणाऱ्या कालखंडामध्ये तब्बल पल्ला गाठायचा 91 धावसंख्येचा आणि बघूया सुरुवात या मैदानावर. मोठा फटका नो बॅस लाईन मध्ये पडतोय. ऋषी कुडव अजून एक उदयनमुख खेळाडू. या खेळाडूंना मन जिंकले आहेत. गोलंदाजी असो फलंदाजी असो या खेळाडूचं कौतुक असेल. हे उभरते सितारे आहेत. दीप पंचायत लेवलच्या स्पर्धेला हॉकी जे असे खेळतात तुटून पडतात अक्षरशः देखणे लायक असते त्यांचा टीम. आरवलीश्वर आरवली म्हणून त्यांना ब्रँड म्हटलं कॉमेंट्री बॉक्स मधून. एएस स्पोर्ट या नामानं मैदानामध्ये लढत करतोय. दुसऱ्या बाजूने एक स्पोर्ट वरवडे. राजा नाटेकरचा आरव्या बॅटनं फटका. डीप ऑन द कार्पेट पटळीचा भूषण जाधव हे एक नाव स्क्रीनवर येत आहे. कबरचा फटका मारण्यासाठी जरा माहिर म्हटला तर काय फटकेबाजी करतो भूषण जाधव. चौफेर फटकेबाजी. एक या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 6 धावा धावफलकावर. हात खोलावे लागतील मैदानावर. आक्रमण करावं लागेल. अटॅक करावं लागेल. कष्ट करावे लागतील. ते मात्र येणाऱ्या कालखंडामध्ये एक स्पोर्ट वरवडे संघाला पल्ला तब्बल मोठा गाठायचा आहे मैदानावर. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. खराब चेंडूवर आक्रमण केलंय. दाजी नाईकनं स्वागत केलंय मैदानावर. षटक क्रमांक पहिल्या षटकाची झाली सांगता. सांघिक धावफलकावर पाहायला मिळतोय तो 12 धावा धावफलकावर. उर्वरितचे 24 चेंडू आहे. पल्ला मोठा गाठायचा आहे. तरी लक्ष कडे नसलं काका सावंत तरी दाजी नाईक मैदानामध्ये नक्कीच मेहनत करेल कारण की त्याच्याकडे क्षमता आहेत. दोन्ही काळजातले खेळाडू आहेत काका सावंत यांच्या. म्हणजे कोणाला कोणता संघ विन होईल मैदानावर. दाजी नाईकचे भावा पण त्या ठिकाणी सामना पाहतायत आणि कौतुक करावं लागेल पाडगावकर काकांचं. इथून देवगड पर्यंत प्रवास, देवगडवरून किरणपाणी पर्यंत प्रवास आणि सर्वांच्या आधी पोहोचले आहेत मैदानावर. यानंतर सामना होतोय बांदेश्वर बांदा विपक्ष साई शिलवान. दोन्ही कर्णधार आपल्याला अंतिम पुकार. टॉस साठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक. विशाल कावले उर्फ वामन या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू. या खेळाडूनं मैदान गाजवलंय. क्षेत्रविजेषक वेंगुर्ल्याचा उत्कृष्ट गोलंदाज त्याच्या नावावर किताब कोरलाय. वेंगुर्ला तालुका प्रीमियर लीगच्या त्याच मैदानावर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून किताब घेतला होता. तो गोलंदाज पाहायला मिळतोय.
कौतुक करावं लागेल. अजून एकाचं आकाश उर्फ डंबा गेले 5 दिवस अगोदर उन्हातून बॉल आणतोय, त्याचं खरं कौतुक करावं लागेल. आणि आकाश उर्फ डंबाचं का कौतुक करावं लागेल, त्याच्या बॅग मध्ये सर्व किट असतं मित्रांनो. ज्यावेळी खेळाडूला दुखापत झाली, आकाश उर्फ डंबा लांबवरून डीप मिड विकेट करून धावत आला आणि आपल्या बॅग मध्ये त्यानं स्प्रे दिला खेळाडूला. यासाठी आकाश उर्फ डंबाचं खूप खूप कौतुक असेल कॉमेंट्री बॉक्स मधून आयोजकांच्या वतीनं. 5 दिवस मोठमोठ्या स्पर्धेमध्ये तो असतो, आपल्याला पाहायला मिळतोय. सर्व काम करणारे पाहायला मिळत अखिल, पण हे काम करणारा तर कमी पाहायला मिळतो आणि एकमेव पाहायला मिळतोय आकाश. 12 धावा धावपल कव्हर, बॅटिंग चॉईस पॉप्युलर षटक. स्टाईलला मॅन फ्रॉम मळगाव राजा ओंके राजा नाटेकरला सुरेख चेंडू सुंदर रिटीजराने तो स्क्रीनवर रोखून ठेवलंय मैदानावर. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. बारा धावा धावपलकावर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. सुंदर फटका पाहायला मिळतो, बॅकफुटला जाऊन तबळ चेंडू करून चेंडू सीमा रेषेबाहेर 4 धाबांसाठी. चांगल्या चेंडूवर आक्रमण केले मैदानावर. 55 इशारा 4 या धावसंख्येचा आमच्यापर्यंत पोहोचतोय. 4 या धावसंख्येने 16 धावा धावपलकावर. एका बाजूने आरवली संघाचे मैदानावर विचार केला तर 2 षटकांमध्ये 45 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. बबल नाईकची बहरलेली फलंदाजी. बबल नाईकनं 17 चेंडू 51 धावा जरूर केले, पण काका सावंत जो युवराज कदमला रिव्हर्स टीमचा फटका मारला यॉर्कर लाईन बॉलवरचा, मन जिंकली मैदानावर बबलनं. स्पर्धेच्या माध्यमातून आमचे 2 गुरुवर्य त्यांच्यामुळे आपण या समालोचन कक्षांत सुंदर समालोचन करण्यासाठी आम्ही पोहोचलोय. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये सर अशोक नाईक आणि सर समीर पांढरे यांचं आगमन थोड्याच वेळात सर बादल चौधरी यांचं आगमन राहील. फटका अतिशय देखण्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू पाहायला मिळतोय चौकारासाठी. 4 या धावसंख्येने सांघिक धावपलकावर पाहायला मिळतोय. 20 धावा धावपलकावर. पल्ला गाठायचा आहे तब्बल 91 धावसंख्येचा. सर रेडिओचा आवाज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दिग्गज समालोचक 2 समालोचक या ठिकाणी पोहोचतायत. सर अशोक नाईक, सर समीर पांढरे यांचा आपण थोड्याच वेळात या ठिकाणी आपण आवाज ऐकूया. सांघिक धावपलकावर पाहतोय. धावपलकावर 20 धावा धावपलकावर. गुरुप्रसाद आरोसकर आणि साईश 11 दोन्ही या ठिकाणी टॉस होतोय. सांघिक धावपलकावर पाहतोय तो 20 धावा या धावपलकावर. 91 या धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर विशाल कावलेवर. सन्माननीय बबलू यांच्या शुभ हस्ते बॅटची हलकीशी कडवती लेमन कडवती मैदानावर. झेल सुटलाय थोडासा, नाराज असेल मैदानावर. एका बाजूने ए स्पोर्ट्स संघाचा सुधीर पालेकर ऐन मुगशाने हातातून चेंडू निसटला. या खेळाडूकडे भरपूर क्षमता आहे मैदानावर. चौकारानं सुरुवात केली आहे. टॉस होतोय. सन्माननीय बबलू मसूरकर यांच्या शुभ हस्ते टॉस विन होईल. गणपती वारियर सराडे संघाचा कर्णधार साईश 11 टॉस विन. आपला निर्णय अक्षय या ठिकाणी कळवा. थोड्याच वेळात दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. सुंदर फटका पाहायला मिळतोय. चेंडू सरळ तो सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. सुटलेला झेल एक तेरी पेरी रणजित मैदानावर रंगली गेली. सुटलेला झेल या मैदानावर आणि झेल सुटल्यानंतर पहिल्या दिवसापासून दीप राजाचे झेल सुटले. राजानं मैदान गाजवलंय. सांघिक धावपलकावर 26 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 26 धावा या धावपलकावर येणाऱ्या कालखंडामध्ये 91 धावसंख्येचा पाठलाग करतोय मैदानावर. सव्वीस धावा धावपलकावर. विशाल कवडे थोडासा खर्चित झालाय मैदानावर. पुन्हा एकदा मोठा फटका बसलाय. राजाची दिल की धडकन वाजलाय. धोक्याची घंटा वाजलाय मैदानावर. राजा उंके राजा एक षटका. चौकारांच्या आतषबाजी लयलूट करणारा खेळाडू माघारी परतला जातोय मैदानावर. सुरेख या ठिकाणी मात्र फटकेबाजीला सुरुवात केली राजानं. सुंदर या ठिकाणी झेल टिपलाय. बबन नाईकनं किती कॅच पकडले, किती फटके मारले, पण बबन नाईक नावाचा सितारा या मैदानावर झळकलाय. हे महत्वाचं येणाऱ्या कालखंडामध्ये. सांघिक धावपलकावर 26 धावा धावपलकावर आपण पाहतोय. 2 षटकांचा मैदानावर खेळ हा समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सांघिक धावपलकावर आपण पाहतोय तो मात्र 26 धावा धावपलकावर. नवीन खेळाडूंना मैदानावर पावलं टाकले आहेत.
युवराज आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण दारोमदार राहील दाजी नाईकच्या खांद्यावर. समीकरण उर्वरितचे 18 चेंडू विजयासाठी आता मात्र 65 धावांची आवश्यकता. प्रति षटकामध्ये या मैदानावर 20-22 20-22च्या सरासरीने खेळावं लागेल. 20-21 20-21 20-22 असं खेळावं लागेल मैदानावर. कारण प्रत्येक षटकामध्ये 3-3 मोठे फटके टोलावे लागतील, 4-4 मोठे फटके टोलवावे लागतील. समीकरण जरी अवघड असलं तरी अवघडातून मात्र आम्ही एक सुंदर अशी वाट काढणार. विजयाचे शिल्पकार आम्ही होणार हे दाजी नाईकची शरीरयष्टी या मैदानावर या ठिकाणी सांगते आहे. पण प्रतिस्पर्धी संघ जोपर्यंत दाजी नाईक मैदानामध्ये आहे तोपर्यंत दिल की धडकन वाचवत असेल ती मात्र आरवली संघाच्या बाजूने. कारण त्यांना माहिती आहे दाजीकडे क्षमता आहे. हे सामने त्यांना अनेक सामने समाप्त केलेत आपल्या मोठ्या फटक्याने. मोठा फटका पाहायला मिळतोय. फुल टॉस पद्धतीचा चेंडू यॉर्कर करण्याचा होता. नेहालचं स्वागत केले मैदानावर षटकारानं. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 31 धावा धावफलकावर 91 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 32 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 17 चेंडू या मैदानावर 59 धावांची आवश्यकता. नेहाल घाटवलचं स्वागत या मैदानावर दिमाखात केलंय आणि दिमाखात स्वागत केल्यानंतर या मैदानावर बघूया या मैदानात नेहाल घाटवल कमबॅक करेल. दाजीकडे क्षमता आहे मैदानावर. नेहाल घाटवल सज्ज होतोय पुन्हा एकदा. फुल टॉस चेंडूवर आक्रमण. नेहाल घाटवळवर आक्रमण. मी सांगितलं होतं या खेळाडूकडे क्षमता, या खेळाडूकडे ताकद आहे मैदानावर. नेहालनं ज्या चुका करेल नेहाल त्या थोडंसं भोगाव्या लागतील. सांघिक धावफलकावर 38 धावा धावफलकावर. समीकरण या मैदानावर उर्वरितचे 16 चेंडू विजयासाठी 53 धावांची आवश्यकता. 16-53 असं समीकरण मैदानावर. नेहाल घाटवळ पहिल्या 2 चेंडूंवर खर्चित झालाय. मोठे फटके दाजी नाईक या मैदानावर खेळतोय. फटके बाजीला मात्र दिमाखात सुरुवात केली आहे मैदानावर. राजा नाट्यकरनं सुरुवात केली होती, त्यानंतर दाजी नाईक युवराज करम नॉन स्ट्राईकला. समीकरण मैदानावर 16 चेंडू 53 धावा. फटका या मैदानावर. मेली हेलिकॉप्टर पद्धतीने झेल टिपण्याची संधी. सुटलेला झेल या मैदानावर. नितेश लोढेने शर्तीचे प्रयत्न केले होते मैदानावर, कारण नितेशला माहिती होतं हे झेल कितपत महत्वाचं आहे. दुहेरी धावसंख्येने सांघिक धावफलकावर 41 धावा धावफलकावर. अजून 51 धावांची आवश्यकता आहे. उर्वरितचे चेंडू आहे 15 चेंडू 51 हे समीकरण आहे मैदानावर. मोठा फटका. दाजी नाईक नावाचं वादळ. पहिलं घोंगवलं वादळ बबल नाईकचं. ते वादळ आम्ही शांत होऊ देणार नाही राजे स्पष्ट केले दाजी नाईकनं. आणि सुरेख फटकेबाजीला सुरुवात केली मैदानावर. सांघिक धावफलकावर 46 धावा धावफलकावर. मोठी धावसंख्या खर्चित केली आहे मैदानावर. समीकरण या ठिकाणी सोपं होत चाललं. एक स्फोट वरवडे संघाच्या कोट्यातून. चार चेंडूंमध्ये या मैदानावर तब्बल 20 धावा. त्या सरासरीने खेळायचं होतं काका सावंती सरासरी पाहायला मिळाली. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. दाजी नाईक या मैदानावर कशा पद्धतीने स्वागत करतोय. पुन्हा एकदा सुरू एक फटका. बॅक टू बॅक पुन्हा एकदा षटकाराची आतषबाजी. नेहाल घाटवळला या मैदानावर मात्र स्वागत जरूर केलंय. 6 या धावसंख्येने सांघिक धावफलकावर 52 धावा धावफलकावर. 52 धावा धावफलकावर. 52 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 39 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 13 चेंडू 39 धावा समीकरण. या चेंडूवर मोठा फटका आला ना तर मॅच शेवटच्या चेंडू पर्यंत रंगेल. नेहाल घाटवळ खर्चित झाला. 4 षटकार
26 धावा 5 चेंडूंमध्ये खर्च केल्या आहेत. निकाल काटवळचा अंतरिम चेंडू या मैदानावर स्वागत मोठ्या फटक्याने केलाय. 5 फटके मोठे उत्तुंग पद्धतीचे 32 धावा एक मोठं षटक आलंय मैदानावर आणि सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 58 धावा धावफलकावर. काय मॅच होती मैदानावर. वाटलं होतं एकतर्फी होईल सामना पण दाजी नाईक एक खिलाडी सेना बरोबर मैदानावर लढतोय. 12 चेंडू विजयासाठी आता मात्र 33 धावांची आवश्यकता. दाजीला माहिती आहे 12 चेंडू खेळायचे आहेत 5 मोठे फटके टोलवायचे आहेत. युवराज कदम आपण पाहतोय साई शिलेवन संघ आपला निर्णय आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये या ठिकाणी कळवा आणि लगेच मैदानात जायचंय. आपला निर्णय कळवा. साई शिलेवन संघ गोलंदाजी मार्कवर संकट ज्यावेळी असतं आरवली संघाला एएस स्पोर्ट्स संघाला आणि त्या संकटातून ज्यावेळी बाहेर काढण्यासाठी एका खेळाडूचा उपयोग केला जातो गोलंदाज मैदानावर ऋषी कुडाव. आज कार्य करावं लागेल. प्रणय बाकर थोडासा चिंतेत दिसतोय मैदानाच्या आमच्या कमेंट्री बॉक्सच्या बाजूला. आज आरवली संघासाठी भरपूर सपोर्टर आहे. एक स्पोर्ट वरवडे संघासाठी भरपूर सपोर्टर्स आहेत. कर्णधार मला का केलं मालकाने याचं प्रत्युत्तर द्यायला सुरुवात केली आहे मैदानावर दाजी नाईकनं. ऋषी कुडो पाहायला भेटतोय. दाजी नाईक 5 षटकारांची आतषबाजी मैदानावर 6 षटकारांची आतषबाजी 2 धावा एकूण खेळतोय मैदानावर 39 धावसंख्येवर. 8 चेंडू 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे दाजी नाईकचे. सुंदर चेंडू हलके आता नस्करकटचा फटका ह्या मैदानावर. भूषण जाधव येतो स्क्रीनवर. परतीची फेक करेपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 59 धावा धावफलकावर. समीकरण मैदानावर 11 चेंडू विजयासाठी 32 धावांची आवश्यकता. न्याल घाटवळचं 32 धावांचं षटक. एका षटकात दाजीने कुठल्या 32 धावा. बघूया ऋषी कुडव या मैदानावर. ऋषी वर्सेस दाजी सामना असेल उर्वरितच्या 5 चेंडूंवर. खोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर. फटका फसलाय की काय काय मॅच फसलाय मैदानावर. मी प्रथमतः सांगितलं होतं काका सावंत ज्यावेळी आरवलीश्वर संघ संकटात असतो त्या संकटातून बाहेर काढण्याचं काम हा नेहमी ऋषी कुडव करत असतो आणि ऋषी कुडवनं ते काम केलं आहे. हातांची घडी घातलेले आरवलीच्या सपोर्टरांनी टाळ्या वाजवण्यासाठी हात सोडले मैदानावर. कारण मॅच वर कब्जा केला पण मॅच या मैदानावर कोणी जिंकू नये कोणी हरू नये. दाजी नाईक साठी आपण टाळ्यांचा आवाज करूया. काय फटकेबाजी केली मैदानावर दाजी नाईकनं. 6 षटकांची आतषबाजी. दाजी नाईकच्या कोट्यामध्ये फलंदाजी आहे. मॅन फ्रॉम कणकवलीचा अक्षय कदम कडे क्षमता आहे. हा सामना मोठ्या फटक्यांसाठी समजला जातो. अक्षय कदमनं मैदानावर पाऊल टाकलंय. दाजी थोडासा नाराज आहे मैदानावर पण दाजी आज तू मन जिंकलीस. जरी आव्हान मोठं असलं तरी आव्हानाला कुठच्या पद्धतीने सोपं करायचं हे दाखवून दिलं तू मैदानावर. रजत एका बाजूने अक्षय कदम मैदानावर पाऊल टाकतोय. युवराज कदम बंधूंची जोडी मैदानावर. धनंजय राणे आज मैदानावर नाही आला महत्वाच्या सामन्यामध्ये कारण डाव्या फलंदाजाला यांनी हवा होते आणि आक्रमण करायचं होतं. ज्यावेळी एका खेळाडूचा फरक पडतो मैदानावर थोडासा संघ पण बॅकफुटला येतो. साई शिलवण अक्षय घाटवळ आपला निर्णय कळवा. अक्षय घाटवळ आपला निर्णय. क्षेत्ररक्षण स्वीकारतोय तयारीत राहा आणि बांदेश्वर बाधा
आपल्याला प्रथम फलंदाजी करावी लागेल मैदानावर. ऋषी कुडव, आरवलीश्वर, आरवली स्पोर्ट. मोठा फटका पाहायला मिळतो या मैदानावर. ऋषी कुडवनं या ठिकाणी मैदानावर कमबॅक केलाय. का बनला आरवलीश्वर, आरवली ए स्पोर्टच्या नावानं ब्रँड अँबॅसेडर. का संकट मोचक खेळी आणि गोलंदाज अष्टपैलू कामगिरी करतो. ऋषी कुडवचं का कौतुक केलं होतं. आणि साईश 11 आणि बांदेश्वर बांधा दोन्ही संघ पूर्ण संघ घेऊन या ठिकाणी फोटो सेशन साठी सुंदर कॅमेरा वर्क आपण पाहतोय. यश विनायक जोशीच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि पूर्ण संघाला विनंती असेल, गणपती वॉरियर्स चराटा यानंतर सामना होईल आणि त्याच्या समोर असतील ते एम्पायर जिम. दोन्ही संघ तयारीत राहा. आणि आता मात्र गुरुप्रसाद आरोसकर आपला पूर्ण संघ घेऊन आणि अक्षय घाटवळ आपला पूर्ण संघ घेऊन फोटो सेशन साठी ज्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी दिला होता बोर्ड लावलाय त्या ठिकाणी फोटो सेशन साठी या. जोशी आमचा कॅमेरा वर्क सुंदर पद्धतीचं करतोय. पहिली हॅट्रिक केली स्पर्धेमध्ये प्रतीक गवंडेनं मैदानावर. एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच शंकर परब उर्फ बेटू स्क्रीनवर दिसेल आज. शंकर परबनं फलंदाजी या ठिकाणी सुरेख पद्धती 1 चेंडू 6 धावा असताना आक्रमण करून पालिये संघाला नमस्कार करावा लागला या मैदानावर. बांदेश्वर बांधा संघानं दिमागदार सोहळ्यात या ठिकाणी मात्र विजय प्राप्त केलाय. बांदेश्वर बांधा संघमालक सन्मानी आमचे जवळचे मित्र मकरंद तोरसकर यांचं उद्या या ठिकाणी आगमन. आपलं हार्दिक स्वागत. आपल्याला दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. स्पर्धेच्या माध्यमातून अष्टपैलू कामगिरी करणारे सर आशिष शिरोडकर यांचं पण आगमन. आपलं पण सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर हॅट्रिक ऑनचा चेंडू घेऊन स्ट्राईकला जिदिन नाही, नॉन स्ट्राईकला युवराज कदम. अक्षय कदम माघारी परतला. जिदिन डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळतोय. ऋषी कुडव मॅन फ्रॉम आरवली ए स्पोर्ट आरवली संघाचा नेतृत्व करणारा. सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा सुंदर चेंडू या मैदानावर. नितेश लोणे स्क्रीनवर येतोय. नितेशकडे झेल नव्हतं पण नितेशनं झेल बनवायचा भरपूर प्रयत्न केला मैदानावर, कारण त्याला माहिती होतं झेल कितपत महत्वाचा आहे मैदानावर. सांख्यिक धावपलकावर पाहतोय 60 पलकावर 8 चेंडू विजयासाठी 31 धावा. मॅच अजून संपली नाही आहे मित्रांनो. या खेळाडूंकडे पण क्षमता आहे मैदानावर, ताकद आहे मैदानावर आपल्याला पाहायला मिळते आहे. दाजी नाईक जर मैदानामध्ये असता, फटका जर फसला नसता, ऋषीला माहिती होतं दाजी नाईक नेहमी आक्रमण करणार, पण ऋषीने पहिला चेंडू दाजी नाईकला थोडस फिंगर रोल केले, खूप नाही केले, थोडेसे गेले आणि त्यानंतर दाजी नाईकचा फटका फसला. मित्रा दाजी नाईकच्या जर बॅटला व्यवस्थितरित्या चेंडू जर स्पर्श आला असता, क्षेत्ररक्षक पीटर फर्नांडिस दर्शक बनला असता मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढलं युवराजनं. एकेरी दूर धावसंख्येवर या ठिकाणी भर देतोय. सुंदर फटका नेत्रदीपा सुधीर पालेकर. चेंडूच्या खाली चेंडू सीमा रेषेबाहेर आपण पाहतोय. पंचांचा इशारा 4 या धावसंख्येसाठी. 4 या धावसंख्येनं सांख्यिक धावपलकावर 64 धावा धावपलकावर. समीकरण 7 चेंडू विजयासाठी 27 धावांची आवश्यकता आहे. फोटो सेशन साठी चला, फोटो सेशन साठी चला. स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय मंदार साठी त्याने सुरेख एका मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुंदर चेंडू होता, मोठा फटका टोलवायचा होता. समीकरण आता मात्र मैदानावर उर्वरित अंतरिम षटक 6 चेंडू विजयासाठी आता मात्र 26 धावांची आवश्यकता. एका फलंदाजाला मैदानामध्ये दाजी नाईक बनावं लागेल आणि गोलंदाजीसाठी कोणाची वर्णी असेल मैदानावर? भूषण जाधव, आदित्य नाईक मॅम फ्रॉम तुळसचा खेळाडू की दुसऱ्या बाजूला कोणाकडे जबाबदारी असेल या मैदानावर? समर्थ विघ्नोडकर कुठे असेल तर या ठिकाणी अमित नाईक यांची संपर्क साधा. सन्माननीय मकरंद तोरसकर आपल्याला विनंती, आमच्या मान्यवर कक्षामध्ये या ठिकाणी या फोटो सेशन साठी आपण पण चला. साहिल उर्फ पिच्चू स्वागत आपलं.
65 धावा धावफलकावर 26 धावांची आवश्यकता. उभरत्या सिताऱ्याकडे या मैदानावर संधी आहे. 26 धावा करायच्या आहेत. साईश 11 पूर्ण टीम. साईश 11 रेडी. ज्या संघाने दिमागदार विजय प्राप्त केला होता आदित्य नाईक मॅन फ्रॉम तुळस जयतेरी प्रीमियर लीग या खेळाडूंना गाजवली होती. तो खेळाडू मैदानावर समोर आहे. युवराज कदम नॉन स्ट्राईकला. जिदिन नायर 6 चेंडू 26 धावा. आदित्यला सांगितले 3 चेंडूतून चांगले टाक म्हणून. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. 2 हात समांतर करतायत. दडपण आहे मैदानावर गोलंदाजावर. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 66 धावा धावफलकावर. बबननं सांगितलंय मैदानावर फक्त 3 चेंडू निर्धावटा. उर्वरितचे 3 चेंडू काय करायचंय ते फलंदाजाला करून दे. आणि प्रतिस्पर्धी संघाने सांगितलंय 5 चेंडू तू खेळ युवराज. मॅच समाप्त करून दे मैदानावर. फटका या मैदानावर फसलाय. बबल नाही घेतोय. सूर्याची किरण डोळ्यावर आणि झोप पण बबल नाहीची पूर्ण नाही. डे नाईटला खेळलाय आणि त्यानंतर मैदानामध्ये पाऊल टाकलं आणि काय बहरलेली फलंदाजी केली मैदानावर. आरवली संघ या मैदानावर विजयाच्या उंबरट्यावर आहे. प्रतिस्पर्धी संघाला ज्यावेळी दाजी नाईकचा फटका फसला झेलबाद झाला त्यावेळी थोडेसे सर्व 21 फूट वरवडे संघाचे सर्व सपोर्टर्स थोडेसे नाराज झाले. कारण ह्या गोलंदाजांना दाजी नाईक कधी माफ करत नाही. नेहमी अजून एक आमचा सर्वांचा लाडका खेळाडू सुनील मालवणकर याचं आगमन. सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. आज दिग्गज 1 पेक्षा 1 रती महारथी. जो संघ विजय होईल तो पुढच्या सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. जो संघ पराभूत होईल त्याला या स्पर्धेला नमस्कार करावा लागेल. सहासष्ट धावा धावफलकावर साई नाईक मॅन फ्रॉम आलेले गोट्या नाईक या नावानं प्रसिद्ध असलेला खेळाडू मैदानावर. सुंदर चेंडूवर सुंदर नेत्रदीपक पद्धतीचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. 6 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 72 धावा धावफलकावर. 72 धावा धावफलकावर आपण पाहतोय समीकरण. आता मात्र उर्वरितचे 4 चेंडू 19 धावांची आवश्यकता. मॅच बनली आहे. हा चेंडू साई नाईक कशा पद्धतीने खेळेल मैदानावर. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मॅच पुन्हा एकदा या ठिकाणी मॅच मध्ये 21 वरवडे संघ मैदानावर. मी प्रथमतः सांगितलं मैदानावर 21 शेवटच्या क्षणापर्यंत अक्षय कदम माघारी परतला. अक्षय कदम जे 2 मोठे फटके आले असते तर सामना या ठिकाणी सुरेख पद्धतीचा पाहायला मिळाला असता. युवराज कदम माघारी परतला. अक्षय कदम, राशी नाईक, राजा नाटेकर, जतीन नायर आणि एका बाजूने या मैदानावर आपण पाहतोय साई नाईक उर्फ गोटे नाईक. रिवर्स सबसाठी हा माहीर म्हटला तो खेळाडू. 72 धावा धावफलकावर. साई नाईकनं आक्रमण केलं आल्या आल्या मैदानावर. दाजी नाईक एका खेळाडूवर पूर्ण आशा आहे दाजी नाईकला. त्याला माहिती आहे ह्या खेळाडूंना पण अनेक मैदानं गाजवली आहेत पण आज जे करायचं आहे कार्य ते इथे करावं लागेल. दडपण आहे मैदानावर. आदित्य नाईक उभरत्या सिताऱ्यावर दडपण आहे मैदानावर. चार चेंडू विजयासाठी. आता मात्र 19 धावांची आवश्यकता. आडव्या बॅटनं फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू, सरळ चेंडू, सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी. 3 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता.
साई नाईक ऑन फायर. जरी खेळाडू तगडे माघारी परतले, मी सांगितलं होतं की AK स्पोर्ट वडवडे संघाकडे शेवटच्या क्षणापर्यंत बॅटिंग आहे. कोणताही खेळाडू मॅच बनवू शकतो मैदानावर. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 78 धावा धावपलकावर. 3 चेंडू विजयासाठी 13. 3 चेंडू विजयासाठी 13 धावा. टीम मीटिंग लागली आहे. धोक्याची घंटा या वायतिका बाजूने दिल की धडकन वाजायला सुरुवात झाली आहे मैदानावर. दिल की धडकन वाजायला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांच्या अजून हा चेंडू अतिशय महत्वाचा आहे मैदानावर. पण आरवली संघ भरपूर लक फॅक्टर आहे. बघूया आज मैदानावर पुन्हा काय होत आहे. आदित्य नाईक वर दोन्ही संघांनी देव पाण्यात ठेवले आहेत. खराब चेंडूवर आक्रमण. पंचांचा इशारा येईल नो चेंडूचा. मॅच बनली आहे AK स्पोर्ट वरवडे संघासाठी. सहा धावांची आवश्यकता. 85 धावा या धावपलकावर. काय मॅच बनली आहे, काय मॅच बनली आहे मैदानावर. येणारा चेंडू फ्री हिटचा चेंडू मैदानावर वाटलं होतं. दाजी नाईक बाद झालाय. मॅच समाप्त झाली आहे. पण मित्रांनो नाही, हुकमे एक्क्याची लढत या मैदानावर साई नाईकनं केली. आता समीकरण 3 चेंडू विजयासाठी 6 धावा धावपलकावर. भूषण चतवलं या मैदानावर का संधी नाही दिली गोलंदाजीसाठी. गोलंदाज होता आरवली संघाकडे. सुंदर चेंडू या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू या मैदानावर. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. एकच धावपलकावर 2 चेंडू विजयासाठी. आता मात्र 5 धावांची आवश्यकता. मॅच टाय झाला तर सामना सुपर ओव्हर. मित्रांनो तुम्हाला जर सामना आवडला असेल तर टाळ्यांचा आवाज करूया. 91 धावांचं या मैदानावर लक्ष AK स्पोर्ट वरवडे संघासाठी. जरी मोठं लक्ष असलं तरी मोठ्या लक्षाला आम्ही घाबरणार नाही हे इरादे मैदानावर स्पष्ट केले आहेत. पंकज परब फ्रॉम ओरसच्या खेळाडूंना मैदानावर पावलं टाकली आहेत. 2 चेंडू विजयासाठी. आता पंच टुटुगो ना टुटुगो. 2 चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 5 धावांची आवश्यकता. सुंदर फटका मैदानावर. षटकार ठोकून साई नाईकनं मैदानावर सामना फिनिश केलाय. आदित्य नाईकनं या मैदानावर काय केलं. AK स्पोर्ट संघ आरवली संघासाठी सामना बनला होता. मित्रांनो काय झालं अनु मैदानावर 26 धावा पाहिजे होत्या. फलंदाज सर्व माघारी परतले होते. प्रणय भाकर थोडासा नाराज आहे कारण सामना हातातला निसटला. प्रणय काय गोलंदाजी गेली मैदानावर. बबन नाईक नाराज असेल. जी खेळी सकाळी झाली ती व्यर्थ झाली खेळी मैदानावर. या मॅन ऑफ द मॅच साई नाईक, दाजी नाईक की अजून कोण असेल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच AK स्पोर्ट वरवडे दाजी नाईक. चिंतित होता. आज हास्य पाहायला मिळत आहे. आदित्य नाईकनं या मैदानावर नाराज केलं मित्रांनो. पण भूषणचा जो ऑप्शन होता मैदानावर
आरवलीश्वर आरोलीसाठी भूषण जाधव ऑप्शन होता, पण निर्णय या मैदानावर उभरत्या सिताऱ्याकडे ऋषी कुडवनं मैदानावर काम केलं होतं. तोंडातील घास या मैदानावर आरवलीश्वर आरवली संघाचा या ठिकाणी, कारण दिमाखात सुरुवात होती 91 धावांचं लक्ष. किती जरी मोठं असलं तरी आम्ही लक्ष्याला सामोरे जाणार हे दाखवून दिलं. एक स्पोर्ट वरवडे संघाच्या बाजूनं या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साई नाईक. साई नाईक, दाजी नाईक ना 32 धावा कुठल्या पण मॅच बसली होती, 39 धावा कुठल्या पण मॅच बसली होती, पण ती मॅच मैदानावर बनवली ते साई नाईक ना. पण अंतिम षटकात 26 धावा असताना समाप्त केली मैदानावर. 25 धावांची बहारदार खेळी केली अवघ्या 5 चेंडूंमध्ये, आणि तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच साई नाईक. टाळ्यांच्या आवाजात स्वागत करूया गोट्या धडाकेबाज फलंदाज मैदानावर बरेच सपोर्टर्स. एक स्पोर्ट वरवडे संघाचा दबदबा आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच मॅन फ्रॉम आडेले